नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे 11 तारीख आणि टायमिंग होतो आहे 11, पण मी अजून लॉग इन नाही केलं आहे कारण मला सगळ्यात पहिले एक काम करायचं आहे। तो म्हणजे SBIचा जो कार्ड आहे तो कार्ड इज नॉट रीड दाखवतो आहे, म्हणजे मला वाटतं की मे बी तो कार्ड डॅमेज झाला आहे। त्याच्यानंतर मग नाश्ता करून घेईल आणि मग त्याच्यानंतर लॉग इन करू। लॉग इन करायचं टायमिंग काय माझं फिक्स नसणार आहे। 11, 12, 1, 11 तास असेच वाचलेत। 12 वाजेपर्यंत बघू, ट्राय करतो 12 वाजेपर्यंत। जर 12 वाजेमध्ये नाही झाला तर मग 1 वाजता झालं तरी चालेल, कारण काय एवढा लोड नाही आहे। कारण आज कसं माहिती आहे, इन्सेंटिव्ह खूप बेकार आहे। कशी आहे न्यू चप्पल सँडल स्पार्क्स? SBI मध्ये कधी काम कुठला नीट होतो काय? मला ते विचारायचं होतं थोडं कार्डच्याबद्दल आणि कोणता कार्ड अप्लाय करायचा त्याच्याबद्दल विचारायचं होतं, पण त्या काउंटरवरती त्या मॅडमच गायब आहेत। कधी येतील काय येतील काय आता पता नाही आहे। आता काय एवढ्याशा गोष्टीसाठी अख्खा दिवस वाया घालू काय? गेला खड्ड्यात, मी स्वतः अप्लाय केला आणि आता चाललो आहे। मी त्याचा शॉपमध्ये आहे, ते थोडा PCचा बघतोय, तो माझ्या सेकंडरी PC कीबोर्ड घेऊन आहे ना टेबलाच्या ड्रॉवरमध्ये। अरे मी लॉग इन आहे ना 1 वाजता झालो, कारण काय झालं माहिती आहे का, मी 12 वाजता लॉग इन करायचा प्रयत्न केला पण मला शिफ्ट नाही भेटली। तर मग जाऊ दे, काय हरकत नाही। मी सपोर्टसाठी रॅपिडो लॉग इन केला होता। रॅपिडोमध्ये ऑर्डर लागली कांदा कॉलनी आणि मी काय उचलत नाही आहे मीला, कारण आपण झोमॅटो पण लॉग इन आहे। तर विषय असा आहे की मी आहे ना झोमॅटो 2 वाजता लॉग इन केला होता, पण मी विचार केला की 1 वाजता आपण रॅपिडो चालू करूया। तर रॅपिडोमध्ये बरोबर 1:30 एक ऑर्डर लागली होती, तर ती रॅपिडोची ऑर्डर मी कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मग 2 वाजता झोमॅटो प्रॉपर चालू झाला। बापरे, रेंजचा काही खतरनाक प्रॉब्लेम आहे। बरं झालं मी तो सेकंडरी मोबाईल आणला मित्रांनो, नाहीतर माझी तर लंका लागली असती। कारण कसं आहे माहिती आहे का, QR कोड जनरेट तर झाला, पण मात्र त्यांचा पण इंटरनेटचा इश्यू, इथे जे कस्टमर होते त्यांचा। तुम्ही मोबाईलना बोललो मोबाईल नंबरवरती करा, आणि मी माझा पर्सनल मोबाईल नंबर दिला, त्याच्यावरती करायला लावला। तर आता मी फटाफट चेक करतो, कारण कसं आहे की अमाऊंट आहे 878 888, तर चेक करणं गरजेचं आहे ना। तर फटाफट बघू मेसेज आला आहे का। आईची कटकट, पूर्ण मोबाईल भिजला आहे आणि पेमेंट रिसीव झालेलं आहे। ची कटकट, पावसाळा पाठला दुसरे मॅप बोलते तुम्ही सरळ जा। अरे पण इथं रस्त्याचं काम चालू आहे, त्यात कुठून जाऊ? डोक्यावरून जाऊ का त्या ट्रकच्या खालून जाऊ? फालतू यार, 1.6 किलोमीटरची लॉंग कट मारायला पाहिजे होता, मला कुठं माहिती होतं की रस्ता बंद आहे ते। उसरलीवरून ऑर्डर लागली होती, तर तुम्ही बंद रस्ता बघितला होता ना, तो उसरलीमधलाच होता। मेन रस्ता तो बंद होता। कुठल्या गावातून कसं आलं तर मला माहिती। आणि किलोमीटर तर सोडूनच जास्त काय किलोमीटर बघूशी वाटणार पण नाही, कारण मी आता आहे पनवेलमध्ये। तर आता न्यू पनवेलवरून कोण गावची ऑर्डर लागली आहे इंडिया बुल्समध्ये, तर आता काय किलोमीटर बघून नाही आहे, बघूया अर्निंग कशी होते। तर मित्रांनो आता कळंबोलीची ऑर्डर लागली आहे, कळंबोली टू कळंबोलीमध्येच ऑर्डर आहे। आणि काय नाही, किती वाजले? 4:45। ठीक आहे, लोकल ऑर्डर लागतात तरी फ्रेश भेटते, तर मग बरं वाटतं जरा। आणि काळोख तर पूर्ण बरसतो आहे, नुसतं सकाळपासून पाऊस बरसतो आहे यार। आपली केक भेटली असती मग जरा चांगलं झालं असतं, पण ठीक आहे। लोकलची ऑर्डर लागते, चांगली आहे, पण माझी इच्छा आहे की खारघरला जावं, पण मी असं जाणार नाही। ऑर्डर लागल्यावरच जाईल, नाही लागल्यावरती एमटी जायला लागेल। अर्धा तास वेट करायचं, अर्ध्या तासामध्ये जर ऑर्डर नाही लागली तर मग काय।
कारण दुपारचा टायमिंग आहे ना. नाही दुपार कुठे बाई, आधी संध्याकाळ. दिवसाची पहिली टिपवाली ऑर्डर भेटली आहे. तो पण कस्टमरचं नाव पण राहुलच आहे आणि डिलिव्हरी करणाऱ्याचा पोराचं नाव पण राहुलच आहे. 20 रुपयाची टिप. धन्यवाद कस्टमर. आलो ऑर्डर घेऊन. इथे मी ऑर्डर घेऊन आलो आहे ना. लोकेशन ह्या बिल्डिंगची दाखवते, ह्या बिल्डिंगची लोकेशन दाखवते, पण ॲक्च्युअलमध्ये लोकेशन 1 किलोमीटर लांब आहे. आता असं कसं झालं मला नाही माहिती. 1.1 किलोमीटर आहे, बट ठीक आहे, काय हरकत नाही. ही ऑर्डर झाली डिलेवर्ड, पण काय माहिती यार, सेक्टर 10ची ऑर्डर दाखवत होता म्हणजे पिन पॉईंट, पण ॲक्च्युअलमध्ये करायची होती सेक्टर 36मध्ये. पण ठीक आहे, आता काय हरकत नाही. मी कस्टमर केअरला वगैरे फोन पण नाही केला, रिपोर्ट पण नाही मला मिळाला. मरू दे. 1-1.5 किलोमीटरने काय नाही होत. आम्ही 20-20, 30-30 किलोमीटर एक्स्ट्रा ट्रॅव्हल करतो लॉंग डिस्टन्ससाठी. त्याचं काय नाही, बस आली इथे कळंबोलीमधून. म्हणजे हां, कळंबोलीमधून साईपूजा ऑर्डर होता. तिथून एक ऑर्डर लागली तळोजा. त्या सिडकोच्या बिल्डिंग आहेत ना, इथे ऑर्डर लागली. ठीक आहे, तळोजामध्ये थांबू बघतो, 5-10 मिनटं थांबून बघतो. इथे तळोजामध्ये सर्च चालू नाही आहे, खारघरमध्ये सर्च चालू आहे. मस्तपैकी खारघरला आलो होतो. विचार केला की खारघरमध्ये टाईम स्पेंड होईल. आईच्या गावात नशिबामध्ये काय बदल केलं आहे. डायरेक्ट पनवेलची ऑर्डर लागली, खांदा कॉलनीच्या आसपास. खांदा कॉलनी पनवेल. चला आता काय असं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण पनवेलचं सीन कसं आहे माहिती आहे. ओरियल मॉलचा आपल्याला किती ओरियल मॉल का खॉफ आहे आपण. अरे नुसती ट्रॅफिक कधी पोचणार ऑर्डर डिलिव्हर करायला. हो पक्षी, पक्षी बहुत ट्रॅफिक आहे. मला 2 सिग्नल लागतील. बोललो मी तुम्हाला 2 सिग्नल भेटतील म्हणून. 2 सिग्नलच भेटले. ते इथं जायचं आहे यार, फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर जायचं आहे आणि सिग्नल भेटले. सिग्नल एवढी ट्रॅफिक आहे. मला रेनकोट काढायची इच्छा होते, वरती काही दिसत पण नाही बघा. काय समजायचं पाऊस येईल नाही येईल, आणि अचानक आलं तर बाईक पूर्ण मागवड. थांबू काय जाऊ? किती वाजले? 8 वाजेपर्यंत थांबतो इथे. ऑर्डर लागला तर ठीक आहे, नाहीतर मग कामोठ्यामध्ये एंटर करायचं. हे थांबल्याचा फळ भेटला मित्रांनो. महाराष्ट्र लंच माझ्या जस्ट पाठीमागे या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे या साईडला आहे. आणि कामोठे सेक्टर 18ची ऑर्डर भेटली आहे, लागली आहे. 30 रुपये प्लस 20 रुपये सर्च. मजे मिल्ली ऑर्डर मिल्ली. 5575 ऑर्डर आय डी आहे आपलं. कामोठ्यामधून ऑर्डर लागली आहे, तर विलेजमधून विसुंबेला जायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ विसुंबेला. पण एका ऑर्डरला रेडी होण्यासाठी 12 मिनटं लागणार. 12 मिनटं. ओके, तर थोडा अपडेट देतो मी. अजूनपर्यंत न्यू पनवेलमध्येच हे अनेक ऑर्डर लागली आहे. विसुंबेवरून ऑर्डर लागली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग अजून एक ऑर्डर लागली. अशा 1-2 ऑर्डर केल्या. आता ही तिसरी ऑर्डर आहे. जम्बो किंग बर्गर घेऊन कुठे जायचं आहे? कामोठे. लेट्स गो. कामोठ्याची ऑर्डर लागली आहे, लय भारी वाटते. न्यू पनवेलवरून कामोठे. गो टू होमसाठी जवळपास अर्धा तासचा टाईम बाकी आहे. पण गो टू होम टाकल्यावर परत पुढे लांब नको फेकायला. खारघर फेकला, वेलंगोट चांगलं आहे, इथे नाही यायचं मला. मी मागाच्या क्लिपमध्ये बोललो पनवेलची ऑर्डर नको आहे आपल्याला, खारघरची असेल तर चालेल. आणि खारघरचीच ऑर्डर लागली. खारघर सेक्टर 19. मजे ही मजे आय, आष्ट मजा आहे. त्या बिल्डिंगच्या खाली आलो आणि जो बरसला बादल बरसा बिछोगी सावन का पाणी. मला 2 ऑर्डर पाहिजे. 2 ऑर्डर भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तरी ठीक आहे. चिसो जवानी. बिल्डिंगचं नाव नाही दिसलं पाहिजे रे, गैरफायदा होऊ शकतो.
नाही काय होणार आहे, काहीच नाही होणार. चलो याला पाणी भरला मग लगेच के बात. कुठून जाऊ गे? एक छप्पक 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 छप्पक. ती बघ आपली गाडी तिकडे. चला फटाफट मारूया. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के. पण याच्यामध्ये मला नुकसान झालं बिडू. नुकसान म्हणजे कसं माहिती आहे काय? रेंज तर 2 ऑर्डरमध्ये भेटायला पाहिजे होता, पण ठीक आहे चला काय टेन्शन नाही. अरे काय बरसतोय. 1.6 किलोमीटरचा पिकअप आहे. कुठून जाऊ दे. एक ऑर्डर चारकोलीची लागली आणि एक ऑर्डर कोलकाता रोडची लागली पाठीमागे. पण कोलकाता रोडचं ऑर्डर खूप जास्त मोठी आहे आणि 15 मिनटाचा वेटिंग टाईम दाखवतो आहे. सुविधा आहे काय बिविधा काय नाही. तोपर्यंत पाऊस गेला तर ठीक आहे. रेंज तर भेटलेलाच आहे. टाईम काय होतं? 10:22 म्हणजे बरोबर हे म्हणजे 17 ऑर्डर्स होणार आपल्या आजच्या. किती पण काय पण केलं तरी ठीक आहे ना. आम्ही खुश आहे. थोडा तर थोडा. हां तर टाईम होतो आहे 11:05. सगळे ऑर्डर डिलिव्हर झालेत मस्तपैकी. 9 तासामध्ये 1200 रुपयाची अर्निंग. लय भारी. तर एनिवेज व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.